ए पुरीनो कस झालंय? पिझ्झा सारखं झालंय। डोसा, इडली, सांबर, चटणी पण हे पदार्थ करून आला होता कंटाळा। म्हटलं चला असं गार 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 फिरवायचंच आहे आणि त्यावर जरा काहीतरी वेगळं करायचं म्हणून तयार केला आहे पिझ्झा डोसा। तर हा पिझ्झा डोसा करण्यासाठी बघा इथे घेतल्यात रंगीबेरंगी भाज्या, शिमला मिरची, कांदा कट करून घेतला आहे, स्वीट कॉर्न, कोथिंबीर आणि टमाटर। तर तुम्हाला सुद्धा ऐकलं आश्चर्य वाटलं असेल ना पिझ्झा डोसा। तर हो माझ्या भावाच्या पुरी आलेत आणि त्यांच्यासाठी काय तर वेगळं करायचं म्हणून हा पदार्थ तयार केलाय। सारखं काय डोसा करून घालायचा म्हणून म्हटलं जरा त्यामध्ये जरा रंगीबिंगी भाज्या टाकायच्या म्हणजे पिझ्झा खाल्ल्यासारखं पण लागणार आणि डोसा खाल्ल्यासारखं पण लागणार। तर कढई ठेवली ती गरम करण्यासाठी। कढई गरम झाली की त्यामध्ये घालायच्या मस्त अशा आपल्या फ्रेश भाज्या आणि नंतर घालायचं बटर। तर बटर चांगलं वितळू लागलं की भाज्या सुद्धा छान भाजतात आणि या भाज्या भाजण्यासाठी घातला हे मीठ म्हणजे त्या भाजीला सुद्धा चांगली चव येते आणि मिठामुळे पाणी पण सुटून भाज्या पण शिजल्या जातात। त्यामध्ये घातले ऑर्गॅन आणि चिली फ्लेक्स। अगदी पिझ्झा असतो ना त्याच पद्धतीने लागतो, जास्त मेहनत करावी लागत नाही, कमी मेहनतीमध्ये मस्त असं पिझ्झा खायला मिळतो आपल्या मुलांना। तर चला ह्या भाज्या भाजल्या 5 ते 10 मिनिटात आणि लगेचच करायला घ्यायचा पिझ्झा। हा आपला ह्याचा तवा डोशाचा आणि विशेष करत आहोत आपण डोसा पिझ्झा म्हणजे डोस्यावर असं पिझ्झा सगळं घालायचं म्हणजे आपला पिझ्झा बरोबर डोसा पण छान तयार होतो। तवा गरम झाला की त्यावर स्प्रे मारायचा तेलाचा आणि नंतर असं गार गार फिरवायचं असं डोशाचं बॅटर। तर डोशाचं बॅटर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा इथं आपण 1 वाटी रवा किंवा रवा 1 वाटी आणि 1 चमचा दही आणि त्यात थोडंसं घट्ट होण्यासाठी पाणी घालायचं आणि 5 ते 10 मिनिटं भिजत घातले की मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे आपलं डोशाचं बॅटर तयार होतं। आणि जेव्हा डोसा तयार करायचा आहे त्यावेळेला बेकिंग सोडा किंवा इनोचा वापर करून एकदम फ्लफी असं पीठ करून घ्यायचं आणि लगेचच करायला घ्यायचा हा आपला डोसा। तर छान असा डोसा फिरवून घेतला आहे आपल्या तव्यावर, त्यावर घालायचा आपला पिझ्झा सॉस आणि ह्या मस्त भाजलेल्या भाज्या। म्हणजे तुम्हाला नाही पिझ्झा खायचा असेल तर बाहेर वनवन फिरायची गरज नाही, घरच्या घरी आपला हा होममेड पिझ्झा तयार होतो। आणि ज्यांना डोशा बरोबर चटणी करायची कंटाळा येतो किंवा भाजी करायचा कंटाळा येतो त्यांना खूप असं मेहनत न करता असा छान असा डोसा आणि त्याच्याबरोबर पिझ्झा खायला भेटणार। तर त्यावर आपण चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅन थोडंसं घालून घेतलं आणि जर चमचमीत आणि चटपटीत लागण्यासाठी आणि मस्त असं खस असं चीज घासून घ्यायचं। चीज शेवट आपला पिझ्झा तयार होऊ शकत नाही। तर असं थोडंसं 5 ते 10 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर आणि थोडंसं तेलाचा स्प्रे मारायचा म्हणजे आपला हा डोसा पिझ्झा आहे ना छान असा शायनिंग मारतो। भरपूर असा यावर माल मसाला बसल्यामुळं आपल्या उलटण्याच्या साह्यानं मला उचलता येत नव्हता, थोडासा पडला आहे बघा तिथं। तर हा डोसा लागताना तर एकदम जबरदस्त लागला म्हणजे पिझ्झा डोसा हा बरं का माझ्या भावाच्या मुलींना खूप आवडला। जितकं करल तेवढं हा संपत होता। 2-3च मुली बसल्या होत्या पण पटपट करल तेवढं त्यांना कमीच पडू लागला होता। तर दुसरा सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने करून दाखवत आहे। आणि तुम्हाला पाण्यामध्ये भिजलेला डोसा कसा बनवायचा ते पाहिजे असेल तर व्हिडिओ तर नक्कीच आपल्या सोनाली किचनवर जावा आणि व्हिडिओ बघा। डोसा करायच्या पद्धती खूप सोप्या आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला लावला हे पिझ्झा सॉस, नंतर ह्या रंगीबेरंगी भाज्या आणि नंतर लगेचच चीज आपण खिसून टाकणार आहोत। भरपूर असं चीज वापरायचं। तर तुपाची धार सोडली तरी सुद्धा चालते। ऑर्गॅन घातला आहे, चिली फ्लेक्स घातला आहे। तर ही मस्त असा आपला पिझ्झा तयार झाला आहे। तर तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं आले असतील सुट्टीला तर त्यांना नक्कीच हा पिझ्झा डोसा करून द्या, खूप आवडीनं खातील आणि तुम्ही सुद्धा हे खाऊन एन्जॉय करा। आणि आपल्या जाताना सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ भरपूर। आणि बघा दिसताना किती देखणा फान दिसत आहे, अगदी पिझ्झा दिसताना तसाच। मुलं पण खुश, आपण पण खुश, कमी मेहनतीमध्ये कमी खर्चामध्ये आपला हा पिझ्झा डोसा तयार झाला आहे। तर तुमच्या घरामध्ये पण अशाच पद्धतीने करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीने झालता। आपल्या सोनाली किचनमध्ये भरपूर अशा रेसिपी आहेत, साध्या सिंपल आहेत। आणि जाता सबस्क्राईब करा, आपलं चॅनेल बघा। धन्यवाद।